तर गाईस तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथला व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही अक्षरशः गाडीच्या छपरावर बसलेलो आहोत. बस नमस्कार, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खंडेश. गाईस पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहे सुनील भाऊ आणि रवी भाऊ. आपल्याला लवकरच भेटणार आहेत पुढे. आणि आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या प्रकारे थंबनेलवर बघितलं असेल, तर आज मी तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बुरहानपूर येथील मध्य प्रदेश येथील चमत्कारी मंदिर दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, हर हर महादेव. आणि इकडे आपला काळा घोडा धुतला जातोय. काळा घोड्याला स्वच्छ करून आपण निघालो आहोत बुरहानपूर येथील चमत्कारी हनुमान मंदिरात दर्शनाला. आणि बघू शकता तुम्ही आपलं रावेर किती स्वच्छ असं आहे. तर आणि आता आपण आलोय छोऱ्या मार्केटमध्ये. आणि त्यात भाऊ यांना मागच्या वेळेस हे दर्शनाला आले होते, त्या टायमाला यांना वाघ दिसला होता, गाडी समोरून गेला होता. तर त्यांच्या प्रवासामध्ये वाघाच्याच गोष्टी चालत होत्या की यावेळेस देखील वाघ दिसायला पाहिजे. मग तो आपल्या गंगापूर धरणाकडून आला. हो मग हिरवाडीकडून आला ना. या पावटीतून सीधा गेला आणि साले शूटिंग करू त्यांना त्याच्या महिला पोहून गेला. मग तुम्हाला काच खाली करायला घालता. दरवाजा खोलला तर हे म्हणत तू लाव. तो आला मोठा होता, लहान असताना आपण जाते मी पण तो मोठा होता. नाही रस्ता बी राहतात, आम्ही टाकते मागे त्याच्या रस्ता नव्हता आणि तो थांबताना ना गाडी लागते मी तो पोहून जातो. त्याला आधार कार्ड दाखवते की मी बी आहे. मग तो म्हणतात चाल बाबा फोटो काढून घ्यायचं. आणि हशी मजाक करत करत आम्ही पोहोचलो चमत्कारी हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारावर. आणि गाडीतून हा जो व्ह्यू आहे ना, हा दिसतच नव्हता. मग त्यामुळे रवी भाऊ म्हटले चल म्हणे आपण जाऊया गाडीवरती बसायला. मग आम्ही गेलो गाडीवर बसायला आणि वरतून बघू शकतो तुम्ही किती भारी असा व्ह्यू दिसतोय. चमत्कार हनुमान की जय श्रीराम. तर गाईस तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथला व्ह्यू दाखवण्यासाठी आम्ही अक्षरशः गाडीच्या छपरावर बसलेलो आहोत. आणि इथून एकदम भारी असा व्ह्यू दिसतोय. आपल्यासोबत इथं रविदा सुद्धा बसलेले आहेत वरती. आणि हे बघा फायनली आपलं चमत्कारी हनुमान मंदिर आलेलं आहे. आणि हे बघा योगेश भाऊ सुद्धा मागे उभे आहेत. जय श्रीराम. गाईज आपण पोहोचलेलो आहोत चमत्कारी हनुमान मंदिर येथे. आणि इथला जो तुम्ही व्ह्यू बघतील ना, तर पूर्ण जंगलात आहे भाई. असं वाटतंय की कसं आम्ही पहाडावरती आलेलो आहेत. आणि भाई गाडीच्या वरती टपरावर बसून एवढी मजा आली ना, खूप जीव घाबरत होता. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. आणि गाईस तुम्ही बघू शकता इथे माकड सुद्धा आहे. हे बघा माकड. अक्षरशः हनुमानांचं दर्शन झालेलं आहे. इथल्या वाईब बद्दल जर बोलायचं म्हटलं ना, इतकी जबरदस्त वाईब आहे ना, पूर्ण पॉझिटिव्ह वाईब आहे. असं वाटते की मी कुठं आलेलो आहे. आणि मंदिर म्हणजे खूप भारी मंदिर आहे गाईस.
तर चमत्कारी हनुमानाचं दर्शन घेतल्यावर आम्ही इथं बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती इथं प्रसादाचा कार्यक्रम चालू होता, ज्यामध्ये भुजलेली बट्टी, त्यानंतर वरण, वांग्याची भाजी असा प्रसादाचा कार्यक्रम होता. तर म्हटलं आपल्या नशिबी आहे तर कशाला सोडायचा. तर आम्ही सर्वजण बसलो महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला. अशा प्रकारे प्रसाद आता ग्रहण झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या चमत्कारी हनुमानांची आरती होणार आहेत. आणि थोड्याच वेळात हनुमानांची आरती झाली आणि आम्ही बाहेर आल्यावरती बघतो तर फक्त चंद्रच हा दिसत होता. त्यानंतर चारही बाजूंनी अंधार झालेला होता. तर चमत्कारी हनुमानांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो घरच्या दिशेने आणि उम्मीद करतो तुम्हाला देखील आपला आजच्या चमत्कारी हनुमानांचा दर्शनाचा जो काही ब्लॉग व्हिडिओ होता तो आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.